मी ॲडव्होकेट GS रायबोळे, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, माजी सरपंच दाभाडी, तालुका किनवट, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष किनवट माहूर तालुका, बहुजन हक्क परिषदेचा संस्थापक अध्यक्ष, आदिवासी किनवट तालुक्यामध्ये शनिवार पेठ ते दरसांगी चिखली रामा क्रमांक 141 हा एक रस्ता काम झालेला आहे। हे काम 2 कोटीचं असून या 2 कोटीच्या कामावर 5-10 लोक 10 लाख रुपये सुद्धा काम झालेले नसतानाही सदरील कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता आणि संबंधित गुत्तेदारांनी संगनमत करून या 2 कोटी रुपये परस्पर उचलून घेतलेले आहेत। म्हणून ह्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे निवेदन मी अनेक वेळा दिले, त्याची कुठलाही उहापोह न झाल्यानं दिनांक 9/3/2026 रोजी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड इथं उपोषणाला बसलो होतो। त्यांनी चौकशीचे आदेश दिले की 15 दिवसात ही चौकशीचे अहवाल सादर करा म्हणून संबंधित कार्यकारी अभियंता भोकरला दिले, परंतु त्यांनी आजपर्यंत कुठली चौकशी न केल्याने मी परत तक्रारी निवेदन देऊन परत आज रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे। सकाळी 11 वाजेपासून संबंधित विभागाचा कुठलाही अधिकारी पदाधिकारी माझ्याकडे आलेला नाही आणि काही चौकशी केलेली नाही। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ही एक माझी पहिली मागणी आता सांगितलेली। दुसरी मागणी अशी आहे, किनवट तालुक्यातील आदिवासी तालुक्यामध्ये 2023-24 मध्ये मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत 38 ग्रामपंचायतला प्रत्येकी 8-8 लाख रुपये दिले। 38 ग्रामपंचायतला 3 कोटी 4 लाख रुपये दिलेले असताना सुद्धा कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये सदरील 8 लाखाचे काम झालेले नाहीये। हे काम झालेलं नसल्यामुळे तिथं भ्रष्टाचार झाल्यामुळे याचे आम्ही एक निवेदन दिलेले आहे। याचे पण निवेदन देऊन 1 वर्षापासून निवेदन देणं चालू आहे, पण कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही, कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठलं पत्र दिलेलं नाही। अशा पद्धतीचा सावळा गोंधळ ह्या आदिवासी किनवट तालुक्यामध्ये चालू आहे आणि वरिष्ठ अधिकारी कुठलाही नेत्यागण याच्याकडे लक्ष देत नाही, सगळीकडे दुर्लक्ष आहे। तेच माझ्या गावच्या दाभाडी ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशनचे काम इसवी सन 2022 पासून करण्यास सुरुवात केली। अर्धवट काम सोडून गुत्तेदारांनी पूर्ण काम केले नसल्यामुळे लाखो कोट्यावधीचा निधी वाया जात आहे। गावाला अजून पिण्याची पाण्याची 2026 वर्षी उजाडली तरी पाण्याची पिण्याची सोय नाही आहे। म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे, शासनाला अशी विनंती आहे की हे नळजोडीचं काम तात्काळ सुरू करून गावातील जनतेला आता पिण्यापासून भटकत आहे, पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी आहे की अशी माझी मागणी।